नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आता मी आलेले आहे गावाकडे सुट्टीसाठी. गावाकडे आल्यानंतर गावाकडे शेती आहे, त्यामुळे काय तर तुम्ही जर ह्या भागात नगर भागात जर असाल तर तुम्हाला माहितीच आहे याला काय म्हणतात. तर हा आहे घास. घास म्हणजे तो आपण गायांसाठी चारा असतो तो एक. तर तो मी आधी खूप लहान असताना मी तो कापायचे, परंतु आता लग्न होऊन 16-1 वर्ष झाले. तर मला कापता येतो का त्यासाठी मी प्रयत्न करत होते. तर मला तो चांगल्या प्रकारे कापता आला. परंतु झालं काय तर कापता आला, परंतु मध्येच माझं बोटही कापलं त्याच्यामुळे. त्यानंतर आम्ही शेतीला असा फेरफटका मारला. त्यानंतर हे बघा, पपईचे झाडं होते. आम्ही अशा छान डोळा पडलेल्या पपया आम्ही सगळे गावाकडे आलेली मंडळी होतो. तर छान मुलांनी एन्जॉय केला आणि पपया आम्ही तोडल्या. म्हणजे गावाकडे आल्यानंतर कसं गावाचा रानमेवा जो असतो ना तो खायला भेटतो आणि बघायलाही भेटतो आणि छान वातावरण. कारण ह्या वर्षी खूप पाऊस होता, त्यामुळे गावाकडेही सगळीकडे पाऊस होता आणि हिरवंगार वातावरण होतं. अगदी सगळीकडे हिरवं हिरवं दिसत होतं. त्यामुळे मुलांनाही खूप छान मजा आली, मुलांनी एन्जॉय केलं छान. तर हे बघा, गावाकडे आमच्या शेतामध्ये आमच्या घरचेच आहे ते घास कापतात. गायांसाठी हा चारा काढतात. कारण शेतकऱ्यांना चारा काढण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे ते हे काम करतच असतात. ऊन असो, पाऊस असो किंवा कोणतंही वातावरण असो तरी त्यांना त्यांचं काम ड्युटीही करावीच लागते. तर त्यानंतर आम्ही फिरता फिरता आम्हाला सहज असे छान गावरान वांग्याची झाडंही दिसले. त्यानंतर हा जो वेल आहे ना तर त्याला आपण हा जो वेल आहे त्याला आपण डांगराचा वेल असं म्हणत असतात. म्हणजेच त्याला इकडे आपल्या शहरी भागामध्ये याला दुधी भोपळा असं म्हणतात. सॉरी, लाल भोपळा असं म्हणतात. तर अशा प्रकारे आम्ही हे सगळेही गावरान वांगे तोडून घेतलेले आहे. सगळे मुलं आम्हाला मदत करत होते, छान एन्जॉय करत होते आणि कॅमेऱ्यासमोरही येत होते. तर त्यानंतर आम्ही हे बघा, आम्ही सगळ्याजणं जमा झालो. ही बघा, ही मका आहे. तर किती छान हिरवीगार टवटवीत झालेली आहे. तर तीही आम्ही म्हणजे शेतात गेल्यानंतरचं वातावरण खूप छान असतो. मस्त एन्जॉय केला, सगळीकडे फिरलो, त्यामुळे मन प्रसन्न होतं. पपईची झाडंही खूप होते. त्याला खूप छान अशा पपया लगडलेल्या होत्या आणि अगदी पिकलेल्या होत्या, परंतु ते आमच्या हाताला येत नव्हत्या. खूप सारे झाडं होते. तर आम्ही फक्त त्याचं शूटिंगच काढलं, बाकी तोडल्या थोड्याशाच, पण शूटिंग जास्त काढलं. त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असं गावाकडचं वातावरण असल्यामुळे चुलीवर ही भाकरी खाणारच. कारण चुलीवरच्या भाकरीशिवाय मजा नसती. शहरात काय तर आपण गॅसवरतीच करत असतो, परंतु गावाकडे जर आलं ना तर असा छान असा आहारावरती भाजलेल्या ज्या भाकरी असतात ना ती खाण्याची मजाच आहे. तर तुम्ही कोण कोण गावाकडे आल्यानंतर अशी मजा करतात नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये.